बीड़ के छोटे से गांव के पहलवान सनी फूलमाली ने एशियन रेसलिंग चैंपियनशिप में गोल्ड जीतकर देश का नाम रोशन किया है। सनी फूलमाली ने बहरीन में हुई एशियन रेसलिंग चैंपियनशिप में गोल्ड मेडल जीतकर भारत का झंडा बुलंद किया। बेहद गरीब परिवार से आने वाले सनी के परिवार ने कठिन हालात में बेटे को पहलवान बनाया। सनी ने बेंटेक्स के गहने बेचकर और खेतों में मेहनत करके कुश्ती सीखी। अब उसका सपना है कि भारत के लिए ओलंपिक में गोल्ड लाना। सनी की इस सफलता के पीछे उसके माता पिता का त्याग और संघर्ष है। सनी की इस ऐतिहासिक उपलब्धि के बाद पूर्व विधायक भीमराव धोंडे ने सनी का सम्मान किया और आर्थिक मदद का ऐलान किया है। गांव के सरपंच ने भी सनी के घर जाकर उसका स्वागत किया। सर, माझं गाव पाटसारा, तालुका आष्टी, बीड जिल्हा आहे माझं गाव। मग आम्ही इकडं धंद्यासाठी इकडं पुण्याला येतो। म्हणजे साहेब आमचं आहे माझी मंडळी स्वयंप होती, मी पण तेच शिकतो। मी दारोदार विकतो आणि मंडळी रोडला बसून विकते। आम्हाला भेटतात म्हणजे दोघं 10-12 हजार रुपये महिन्याला। सनीची आई आहे। आमचं गाव पाटसारा आहे, तालुका आष्टी, जिल्हा बीड। गोल्ड मेडल त्यांनी मिळवल्यावर आम्हाला फार आनंद वाटला, कारण की ते आनंदाचीच गोष्ट आहे आमच्यासाठी, देशासाठी, सगळ्यांसाठी। मग आम्ही म्हणजे कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली। म्हणजे अगोदरपासून आमच्या समाजात कुस्तीची खूप आवड आहे, कारण आजोबा पंजोबा हे म्हणजे कुस्ती खेळायची, पण कधी मॅटवर नाही खेळले। ते मैदानी आखाडे असे गाव हिंडायचे, जत्रा येते कुस्ती खेळायचे। आजोबा बी चांगले पैलवान होते, माझे काका बी चांगले पैलवान होते। मग नंतर पप्पा बी चांगले पैलवान होते, कारण की ते तालुक्यातील मौजे पाटसारा येथील भटक्या समाजातील तिरमाली समाजातील हा सनी फुलमाळी आहे। हा बेंटेक्सचा व्यवसाय करतो। त्याचं संपूर्ण कुटुंब वर्षातले काही दिवस पुण्याला येथे राहतात आणि बेंटेक्सचा व्यवसाय करून उपजीविका करतात। परंतु सनी फुलमाळी हा अत्यंत हुशार आणि कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे।